हाय फ्रेंड्स. हनुमानाला संकट मोचन म्हणतात. कारण त्याने जो आपल्या आयुष्यात येणारा मेजर सफरिंग देणारा ग्रह आहे शनी, त्याला त्याच्या सफरिंग्स मधनं अनेकदा सोडवलं. त्याने रावणाच्या कैदेतून शनीला सोडवलं. त्याने स्वतः शनीला त्रास होऊ लागला त्यावेळी त्याने शनिदेवांना पण नमस्कार केला. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की एकदा शनिदेव एका युद्धामध्ये जायबंदी झाले. त्यांचा पाय दुखू लागला, त्यांचा पाय अधू झाला, पायाला जखम झाली. तेव्हा त्यांनी खूप जणांना सांगितलं, माझ्या पायाला तेल लावा, माझ्या पायाची मलमपट्टी करा, माझ्या पायाला विश्रांती देण्यासाठी मला हेल्प करा. परंतु सगळे शनीपासनं अनेक एकर्स दूर. त्यावेळी हनुमानाला त्याने एकदा सांगितलं, हनुमाना मला मदत कर, माझा पाय खूप दुखतोय, मी जायबंदी झालोय. हनुमानाने त्यांच्या पायाला तेल लावलं, मलमपट्टी केली, शुश्रूषा केली आणि ते पूर्णतः बरे होईपर्यंत त्याने त्यांची सेवा केली. अशा रीतीने तिसऱ्याही संकटातून शनी महाराजांना सोडवणारा होता हनुमान. म्हणून तो संकटमोचन आहे. आणि हा संकटमोचन कोण आहे तर श्रेष्ठ भक्त आहे, रामाचा परमभक्त आहे. सो अशा भक्ताची आपण भक्ती करूया. हनुमान जयंतीला हनुमान जयंती सेलिब्रेट करूया.